जामनेरकरांना सर्वप्रथमतः 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मोठ्या संख्येने नागरिक आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. याचसोबत ज्या विविध शासकीय विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, या योजनांचा जास्तीत जास्त लाभ सर्व आम्ही प्रशासकीय विभाग प्रमुख हा योजनेचा लाभ सर्व संबंधित नागरिकांना देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत. आपणही जास्तीत जास्त शासकीय योजना ह्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या कामी आपण सर्वांनी या शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं एक आवाहन मी या निमित्ताने करतो. आणि पुनश्च एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व जामनेरकरांना शुभेच्छा. आज प्रजासत्ताक दिन का साजरा? प्रजासत्ताक दिनामध्ये आपल्याला भारतीय संविधानाच्या अनुषंगाने जे काही मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य जी आपल्याला दिलेली आहे, म्हणजे मूलभूत हक्कांसोबतच भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आपल्या मूलभूत कर्तव्याची देखील जाणीव या निमित्ताने झाली पाहिजे. आणि आपण आपल्या मूलभूत हक्कांसोबतच आपली देशाप्रती आणि आपल्या राज्यघटनेप्रती किंवा समाजामध्ये वावरत असताना जी आपली मूलभूत कर्तव्य आहे, या कर्तव्याचं देखील पालन आपण सर्व नागरिकांनी करावं असं एक आव्हान मी या निमित्ताने करतो. आणि सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. सन्मानगढ़ सावधान. सन्मानगढ़ राष्ट्रीय ध्वज को सलामी देगा. सलामी शस. सन्मानगढ़ बाजू शस. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. विमान यहाँ पर राष्ट्रीय सलामी का कार्यक्रम खत्म हुआ. आगे के लिए आदेश. जे आपण स्वातंत्र्य झालो, इंग्रजांच्या तावडीतून आपण जे स्वातंत्र्य झालो आणि खऱ्या अर्थाने जी घटना लिहिली बाबासाहेबांनी, त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्क अधिकार हे प्राप्त झालेले आहे. आणि त्या हक्क आणि अधिकाराचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आज जो 77 प्रजासत्ताक दिन आहे, यानिमित्त मी सर्व जामनेरकरांना शुभेच्छा देतो.